श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या पेजवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते, तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल किंवा मुलगी असेल, याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते. काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते, किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो. परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असतात की त्यांना मुलगी हवी असते. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण मुलींविषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते, ते घर अगदी आनंद, उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात. घरात मुलगी जन्म घेते, ते घर अगदी आनंद उत्साही राहते. ज्या घरात लहान लहान पावलांचा पैजणांचा आवाज येतो, त्या घरात नेहमी सुख, शांती, वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात. एका क्षणात तिच्या जन्मभर प्रवास आपल्या डोळ्यापुढे येतात आणि आपला आनंद द्विगुणित करते. ज्या घरामध्ये लहान मुली असतात, त्या घरांमध्ये नेहमी आनंद, चैतन्य वास करत असते. ज्या घरामध्ये मुली आपल्याला पाहायला मिळत नाही, ते घर नेहमी शांत असते. तसे पाहायला गेले तर प्रत्येक मुली महालक्ष्मीचे रूप मानले जातात. परंतु विशेष महिन्यांमध्ये जन्माला आलेल्या काही मुली या आध्यात्मिक दृष्टिकोनातून साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जातात. आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या माहितीबद्दल जाणून घेणार आहोत. फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या मुली खूपच नशीबवान व भाग्यवान मानल्या जातात. अशा मुलींच्या आगमनाने सुख, समृद्धी, ऐश्वर येते. त्या घराची भरभराट होते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या आपलेसे करतात. त्या कोणाच्या सहवासात जातात, तिकडे सुखी राहतात. त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही कार्यात अडथळा येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या हृदयात एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण करतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुली चैतन्य असते. एवढेच काय, तर सासरी सुद्धा राणीप्रमाणे राहतात. ज्या घरामध्ये या महिन्यात जन्मलेल्या मुली जन्माला येतात, ते घर नेहमी आनंदाने भरलेले असते. जून महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली साक्षात महालक्ष्मीचे रूप मानले जातात. या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींचा स्वभाव अतिशय चांगला, धैर्य व संयमी असतो. या स्वभावाच्या मुली नेहमी निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची चंचलता न दाखवता अगदी व्यवस्थित निर्णय घेत असतात. व त्यांच्या वागणुकीमध्ये सुद्धा खूपच समजूतदारपणा असतो. या मुलींना नशिबाची अनुकूलता तर लागतेच, पण त्याचबरोबर ग्रहांची स्थिती सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये नेहमी लावत असते. त्यांच्या जीवनामध्ये कधीच वाईट परिस्थिती येत नाही. तसेच ग्रहांची शुभ वार्ता व शुभ दृष्टिकोन यांच्यासोबत नेहमी मिळतो. या महिन्यात जन्मलेल्या मुली ज्या घरामध्ये प्रवेश करतात, त्या घरांमध्ये नेहमी पैशांचा पाऊस असतो. ते घर सुद्धा माता लक्ष्मीच्या कृपेने समृद्ध बनत जाते. व ज्या घरामध्ये इतर सदस्य राहतात, त्या व्यक्तीला सुद्धा आरोग्य, धनसंपत्ती प्राप्त होते. परंतु या मुलींच्या बाबतीत एक गोष्ट म्हणजे की या मुली खूप कठोर असतात. आपल्याला हवे असलेले कोणतेही कार्य करत असताना ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या मुली जन्माला येतात, ते अतिशय धनवान मानल्या जातात. ज्या घरांमध्ये त्यांचा जन्म होतो,
त्या घरामध्ये धनाचे आगमन होते. माता लक्ष्मी व कुबेर यांचा आशीर्वाद त्या घरांवर नेहमी राहतो. या व्यक्तींच्या जीवनामध्ये कधीच पैशाची कमतरता व टंचाई भासत नाही. आणि म्हणूनच या महिन्यात जन्माला आलेल्या मुली माता लक्ष्मी समान तेजस्वी मानल्या जातात. सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुली नेहमी स्वभावाने चांगल्या असतात. त्यांना विशिष्ट असे काही कार्य करण्याची गरज भासत नाही. तसेच त्यांचा विवाह नेहमी श्रीमंत धनवान असणाऱ्या व्यक्तीसोबत होतो आणि परिणामी पुढील आयुष्य आनंदाने आणि सुखाने व्यतीत होत राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.